मला वाटायचं मी माणसांच्या बाबतीत, वस्तूंच्या बाबतीत फारशी पॉझिटिव्ह नाहीये. कशाला आणि किती आपलं मानायचं हे मला कळतं असं वाटायचं. पण मग अलीकडे असं का होतंय? माझी खोली, माझा बेड, माझं कपाट, माझा नवरा, हे सगळं माझं आहे आणि मी त्यापासून दूर आहे. याचा खूप त्रास होतोय मला. का मनाला थांबवता येत नाहीये? का मी समजावू शकत नाहीये? एक ना एक दिवस मिळेल मला ते सगळं परत. आणि खरं तर त्या वस्तूंची मला काही फार अटॅचमेंट असायलाही नको. श्रीरंगनच्या खोलीतल्या माझ्या वस्तू मला अगदी अंधुकच आठवत आहेत. तरी त्यावर हक्क सांगावासा का वाटतोय? श्रीरंगने हक्काने बोलवावं असं का वाटतंय? कबूल आहे ना, आई अजिंच्या खोलीत जाण्याचा निर्णय माझा होता. पण आता बोलवावं ना त्यांनी. म्हणावं, तुला काय जो वेळ हवा होता तुम्ही दिलाय, आता पुरे झालं, ये परत. मी कसं बोलू हे वाक्य? मी आता माझ्या बेडरूम मध्ये झोपायला जाते. अख्खी दिवाळी आम्ही वेगळे राहिलोय. कसं सांगू यांना? हॅलो मिस तंद्री, कुठे हरवलंय मनानं? आले परत आले. चला, नशीब. छे छे, असं काही नाही. वगैरे तरी म्हणाली नाहीस. मी तंद्रीत गेले होते असं कबूल तरी केलंस. थँक्यू. यू वेलकम. तू कुठे भटकून आली आहेस? अगं, त्या मोरेबाई आहेत ना, त्यांचा भाऊ आलाय. तो फॅब्रिक्स आणि बेडशीट्स विकतो. मला म्हणाला की तो जरा अडचणीत आहे, म्हणून जमेल तेवढी मदत कर. म्हणून मग मी ही बेडशीट विकत घेतली त्याच्याकडून. सगळेच घेत आहेत. अरे वा. हे मग मी पण काहीतरी घेऊ का ग? हे ठेव, आलेच. जान्हवी अजूनही आयाजींच्या खोलीत राहते. आश्चर्य आहे. नाही, डोंट गेट मी रॉंग. मला तुझ्या पर्सनल गोष्टींमध्ये जायचं नाहीये. पण जितकं मी जान्हवीला ओळखतो त्यावरून ती बऱ्यापैकी रॅशनली विचार करते रे. मग ह्या बाबतीत ती इतकं कोंडीत अडकल्यासारखं का वागतीये? तेच मलाही कळत नाहीये. तुम्ही बोललात का या बाबतीत? नाही म्हणजे असं अगदी स्पष्ट शब्दात काही बोललो नाही होत. हा पण मी तिला हे सांगितलंय की तुला आपणून जेव्हा आपल्या खोलीत परत यावंसं वाटेल ना तेव्हा परत ये. त्यामुळे आता मी वाट बघतोय. आर यू ओके विथ दिस? हो, माझ्याकडे काही दुसरा पर्यायच नाहीये ना. अरे मग पर्याय शोध. नाही म्हणजे पर्याय नाहीये हे खरं आहे, पण मी त्याचं काही दुःख नाही करत बसलोय. अरे म्हणजे जान्हवी आता घरी परत आली आहे, ती बरी होतीये, हे खूप मोठं आहे माझ्यासाठी. आणि मी तिच्या हाताला धरून तिला घरापर्यंत घेऊन आलो. पण आता या पुढचा सगळा भावनिक प्रवास हा तिनं करायचा आहे. रादर माझा तसा हट्ट आहे. मनीषाने काही गोष्टी, काही नाती समोरच्यावर लादून त्याचे लॉंग टर्म परिणाम बरे होत नाही. त्यामुळे आता मी तिच्या मागे लागणार नाहीये. तिला वेळ घेऊ दे. तू आपल्या खोलीत परत ये असं मी तिला नाही सांगणार आहे. तिला असं वाटतच नाहीये याची तुला खात्री आहे? नाही, खात्री नाही, पण आय थिंक तिला तसं वाटत असेल. नाही, मग कदाचित तिला ना हे बोलण्यात ऑकवर्डनेस येत असेल. मे बी. अरे मग तू तिला बोलायला मदत कर ना. अरे मनीष, तिनं त्या सगळ्या ऑकवर्डनेसवर तर मात करायला हवी आहे मला. अरे आमचं नवरा बायकोचं नातं आहे आणि या नात्यामध्ये एखादा प्रश्न कधी विचारू, तो विचारू की नको विचारू किंवा कसा विचारू, हे असे प्रश्न पडता कामा नयेत. आणि या बाबतीत मी तिला स्पून फिडिंग कसं करणार? हो, नाही हे करेक्टच आहे. म्हणजे रादर मलाही याचं आश्चर्य वाटतंय की कोणताही प्रश्न हा बोलूनच सॉल्व्ह होऊ शकतो असं जान्हवीच म्हणायची. एक्झॅक्टली. आणि या नात्यामध्ये ना तिनं माझ्या बरोबरीनं निर्णय घ्यायला हवेत मला. तिच्या सगळ्या
तिच्या सगळ्या मनातल्या गोंधळांवर, अवघडलेपणावर, मनातल्या प्रश्नांवर तिनं स्वतःहून उत्तर शोधायला हवंय. आणि या सगळ्यासाठी खूप पेशन्स ठेवणं, एवढी मदत मी तिला करू शकतो. मी बोलू तिच्याशी? नाही, नको नको. कारण फक्त एक मित्र म्हणून जर कोणी बोलायला हवं असतं ना, तर मी बोललो असतो ना तिच्याशी. पण आता तिचा हा विचार पक्का झाल्याशिवाय ना बाहेरच्या कोणाची मतं तिला मिळावीत असं मला नाही वाटत. हा सगळा विचार ना तिनं करायला हवाय मला. तिच्या मनातलं प्रेम, तिच्या भावना, हे सगळं ना आता तिनं व्यक्त करायला हवं. आणि खरंच प्रेम असेल ना तर माणूस इतकं करतोच. सकपाळांचा फोन आहे. हो, घे ना प्लीज. हा सकपाळ, बोला. नाही नाही, ती बॅच ठेवा तुम्ही तिकडे, मला येऊन चेक करायचे. आई, तुमची भाऊबीजेला नेसलेली साडी होती ना, ती लॉन्ड्रीत टाकली आहे. हा, बर. आणि आई, चांदीची भांडी होती ना, ती आत्ता कपाटात ठेवली आहे आणि उद्या लॉकर मध्ये नेऊन टाकेल. ठीक आहे. आई, आता थोडा आराम करा. नाही म्हटलं तरी सणासुदीला दगदग होतेच ना. नाही ग, दगदग कसली. नाही कशी होतेच दगदग. आणि मला माहिती आहे तुम्ही रोज रात्री जान्हवी बरोबर गप्पा मारता, त्यामुळे जागरण पण खूप होत आहे तुम्हाला सध्या. नेहमी नाही, कधी कधी होतात गप्पा आमच्या. आई, अहो दिवाळीच्या दिवसात सुद्धा ही दोघं वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत आहेत. नाही म्हणजे आता आम्हाला वाटलं होतं की जान्हवी या घरात रुळते, असंही सणासुदीच्या दिवसांमध्ये घरात उत्साहाचं, आनंदाचं वातावरण असतं. तर आम्हाला वाटलं होतं की जान्हवी श्रीच्या रूम मध्ये राहायला जाईल, पण असं काही होत नाही. आई, आणि आता खूप दिवस झाले हो या गोष्टीला. आणि मुख्य म्हणजे ते दोघे एकत्र राहायला लागले तर आपसुकच त्यांच्यातली जवळीक वाढेल आणि त्यांच्या नात्याला फायदा होईल की नाही याचा. हो ना आई, काय बालिशपणा चाललाय हा ह्यांचा. बसा अगं, बसा. हे बघ, तुमचं म्हणणं तुमच्या बाजूनी योग्य आहे, पण ही नवीन पिढी आहे. एवढी जवळीक निर्माण झाल्याशिवाय एकमेकांबरोबर राहायचं नसेल त्यांना. आई, पण हल्लीच्या मुलांचं उलट असतं ना हो. म्हणजे त्यांच्यात जवळीक आधी निर्माण होते आणि मग हळूहळू नातं निर्माण होतं. आणि अरेंज मॅरेज मध्ये काय असतं, एके दिवशी अचानक नवरा बायको एकत्र राहायला लागतात, मग आपोआप प्रेमात पडतात, संसार होतात, पोरं बाळ होतात, सगळं होतं. पण हेच कसला वेळ काढतात काही कळत नाहीये. पुढच्या पिढीबद्दल आपल्याला प्रत्येक गोष्ट कळलीच पाहिजे, असा नियम आहे का नर्मदा? मान्य आहे, हा विचार आपल्याला नाही कळत, पण ठीक आहे ना, हे त्यांचं आयुष्य आहे, त्यांच्यातलं नातं आहे. ते कसं फुलवायचं, त्याला किती वेळ घ्यायचा, हे त्यांचं त्यांनी ठरवायचंय. वाई, पण आपली मुलं आहेत ना, त्यांना काही अडचण असेल तर ती सोडवायला आपली जर मदत होणार असेल तर ती करायला नको का आपण? त्यांनी मागितली का मदत तुमच्याकडे? तुमची मुलं असली तरी ती आता मोठी झाली आहेत, सुज्ञ आहेत, त्यांना कळतंय ते काय करतायत ते. आणि नवरा बायको म्हणून खोलीत एकत्र कधी राहायचं हा त्यांचा सर्वस्वी खाजगी प्रश्न आहे. त्यात इतरांनी डोकावायचं काहीही कारण नाहीये. पण आता इतके दिवस वेगवेगळे राहिल्यावर त्यांना आपल्याला सांगायला ऑकवर्ड वाटत असेल तर? शक्य आहे, तसंही शक्य आहे, पण त्यांनाच फोडू दे ना ही कोंडी. आपण कशाला मध्ये पडायचं? आई, अहो पण आपलं कुटुंब आहे ना, कुटुंबातल्या माणसांनी सीमारेषा ओळखून वागावं. कुटुंब आहे म्हणून एकमेकांच्या आयुष्यात डोकावण्याचा, लुडबुडण्याचा आपल्याला अधिकार मिळालेला आहे असा त्याचा अर्थ होत नाही. जोपर्यंत ते आपल्याला प्रश्न विचारत नाही तोपर्यंत आपण उत्तराचा विचारही करायचा नाही.
मला कळतंय तुम्हाला हे पटत नाहीये. डोळे झाकून विश्वास ठेवा माझ्यावर आणि नका बोलू याबद्दल. ऐकाल ना माझं? कामं राहिली. मस्त झाला चहा. घ्या बिस्किट घ्या. अगं तू सगळं हातात आणून काय देतेस? मी घेईन ना. अहो, दमलाच आलो तुम्ही. तूही दमली असशील ना. कधी आलीस मंडळातून? छे, आज गेलेच नाही मी. का ग? काय करू जाऊन? वहिनी, माझ्या मंडळामध्ये काम कुठे असतं? एवढे दिवस झाले मंडळ सुरू करून. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच नोंदण्या झाल्या. करू काय मी दिवस दिवस तिथे नुसती बसून? एक असिस्टंट ठेव ना. आणि पगार कुठून देऊ त्याचा? बघा ना वहिनी, एकाच सुमारास आपण सगळ्यांनी व्यवसाय सुरू केले. तुमचं, बेबीचं, शरयूचं काम कसं छान चाललंय. माझं चालतच नाहीये. लोकांना जितकी पार्लरची आणि कपड्यांची गरज आहे तेवढी बहुतेक लग्नाची नसावी. किंवा सगळे लव्ह मॅरेजच करत असतील आजकाल. आणि शेवटी नशीबही असतंच की. किंवा माझाही काहीतरी चुकत असेल मग, काय माहित. सरे, अशी निराश होऊ नकोस ग. नाही हो वहिनी, असं नाही. असंच तुम्ही विचारलात म्हणून सांगितलं मी. नाही तर एरवी कुठे हा विषय काढते मी. अगं मग बोल ना. जान्हवीशी बोल, श्रीशी बोल. ते काहीतरी सुचवतील तुला. म्हणजे त्यांना चांगलं कळतं ना ग बिझनेस मधलं. आपल्यापेक्षा त्यांनी जास्त जग पाहिलंय. हा? अगं बिझनेसचं. हं, तू बोल त्यांच्याशी. बोलते हा. नक्की बोलते त्यांच्याशी. अरे जान्हवी आली बघा. नाव घेतलं आणि हजर. प्लीज वेलकम. बस फक्त वेलकम. वेअर इज द हजबंड? ते ऑफिसमध्येच आहेत. त्यांनी ड्रायव्हर पाठवला होता मला आणायला. चहा करू का ग? नाही, माझं झालंय. ते काय आणलेस? दाखव दाखव. ती ऍक्च्युली ना बेडशीट आहे. म्हणजे आमच्याकडे एक जण आहेत, त्यांच्या भावाने नवीन व्यवसाय सुरू केलाय. तर मग त्या विकायला घेऊन आल्या होत्या. तर म्हटलं थोडासा त्यांना हातभार, पण मग मी ही एक घेतली. हो का? छान आहे ग क्वालिटी. आवडली तुम्हाला? वहिनी, हं? गुलाबाची फुलं आहेत. ऍक्च्युली एकच प्रिंट शिल्लक होती आणि मग मी असा विचार केला, जर आपल्याला मदतच करायची आहे तर मग प्रिंट वगैरे कशाला बघायची. मी बघितलीच नाही. असू दे असू दे, छान आहे. तुझ्या बेडरूम मध्ये आपण घालूया. हा, नाही म्हणजे असं काही नाहीये. तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ठेवा ना, काहीच हरकत नाही. आपण मागून घेऊ आणखी. नाही नको, हे छान आहे. तुझ्या बेडरूम मध्ये छान दिसेल. पण श्रीरंगना आवडेल का? तो या गोष्टीमध्ये पडतो का कधी? त्याच्या लक्षातही नसतं. मी तुमच्या बेडरूम मध्ये घालते ही चादर. हा? चल. बाबांचा फोन आलाय, मी आलेच. हो. हॅलो, हा बाबा. आलेच. सरे जरा यावर. हा. गुलाबी बेडशीट. काय मस्त वाटतोय ना, असा फुला फुलांचा बदाम. जान्हवीला विचारलंयस का? हो, तिला विचारूनच घातलीये. अगं तिने हौसेने आणली ग ती चादर. पण मी तिला सांगितलं आई. अगं पण
उद्या सकाळी बदलली असतीस तर काही बिघडलं असतं का? पण तिने आत्ताच आणली होती ना. पण मला ती उठवायची काय गरज होती बेडवरनं? मला वाटलं आता जान्हवीने आणली एवढी वस्तू हौसेने आणि ती घातली तर तिला बरं वाटेल ना. जेवढा तिला आपल्या घराबद्दल घरच्या माणसांबद्दल आदर वाटेल ना तेवढं प्रेम वाढेल. आता बघा ही चादर घातलेली बघून ना जान्हवी एकदम खुश होऊन जाईल. तुम्ही ही बेडशीट ह्या बेडवर हो मी तुला म्हंटल होतं ना म्हणजे तुमच्या बेडरूम मध्ये छान दिसेल म्हणून म्हंटल होतं ना. मला वाटलं आमची खोली म्हणजे आईची सॉरी तुम्हाला आवडली नसेल ना ही बेडशीट. नाही नाही, आवडली ना, राहू दे. आणि आईना खूप आवडतात बदाम हो की नाही. हो म्हणजे आवडतात फुलांचे बदाम असे बेडशीटवर. चला मी जरा आज लवकर आले तर स्वयंपाकघरात मदत करते. एरवी काही मदत करायला मिळत नाही ना. आले. चला तुमचं चालू दे, मी पुस्तक वाचत बसते. हे घे आता पटकन. आणि हे बघ आजच्या दिवसातला हा शेवटचा चहा आहे. हा ओके तर अर्धाच कप दिलाय. बर. हे बघ पटपट पटपट संपवून टाक. आधीच तुला यायला उशीर झालाय. तो चहा संपव आणि मग काय ती कामं कर. मला आता दे तर तो. मागे. काय छोटी आहे. पी आता. बरं आणि ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन कशासाठी? तर तुला मी असा चहा देताना तुझ्या बायकोने बघितलं ना तर रागवेल मला. ती कशाला रागवेल? आणि ती रागावली ना तर मी सांगेन की मीच मागितला होता म्हणून. आणि तिला लगेच कळेल की तू खोटं बोलतोयस म्हणून. अरे बरं ती आहे कुठे? आल्यापासून दिसलीच नाही. आल्यापासनं म्हणजे रे येऊन जेमतेम 5 मिनिटं झाली आहेत तुला. हो पण त्या 5 मिनिटात दिसली नाही ती मला म्हणून विचारलं. बरं बायकोचा पुळका येतोय. अरे बायको आल्याला दिसली नाही हे लक्षात आलंय. काका दिसलाय का आल्यापासून ते नाही आलं लक्षात. अरे हो काका कुठे आहे? तोही दिसला नाही. अरे गेले बँगलोरला. काय आजच? हो म्हणजे तुमची उद्याची मीटिंग संध्याकाळची असायची होती ना ती अचानक सकाळची झाली. हा म्हणून मग गेले असेच घाई घाई. अरे काही म्हणाला नाही मला. ए श्री यांचं जाणं खरंच गरजेचं होतं का रे? छोटी आई आपण एक नवीन युनिट तिकडे सुरू करायचं म्हणतोय आणि त्याची सुरुवात आपण बेकरी प्रोडक्ट्सनी करणार आहोत. त्यामुळे काकाला तिकडे जावंच लागणार आहे. हो म्हणजे पण अगदी महिनाभर. छोटी आई आता त्याला काही पर्यायच नाहीये. उगाच भीती वाटत राहते रे. कसली भीती वाटते? कसली असं नाही म्हणजे आता असं एकट्याने राहायची सवय राहिली नाहीये ना त्यांना. अगं मग होईल सवय. आणि सवय होता होता दुसऱ्याही गोष्टी आल्या तर म्हणजे श्री म्हणजे परत प्यायला लागले तर. हे बा आता ह्यानी दारू पूर्ण सोडली आहे त्यामुळे उगाच एवढंसं काहीतरी निमित्त व्हायला नको म्हणून भीती वाटत राहते. छोटी आई असं काहीही होणार नाही. हे बघ काका खरंच बदललाय. खरंच सुधारलाय आता तो. आणि तुला त्यातूनही इतकी शंका वाटत असेल ना तर तूही जातेस का तिकडे? नाही अरे नको. नाही नाही नको नको. मी निघून गेले ना तर परत ऑफिस मधल्या कॅन्टीनचं घोळ.
लोकांची उगाच आबाळ होत राहते रे. काल मला जायला अर्धा तास उशीर झाला तर बघितलं ना किती घोळ झाला ते. मग तू कामात आहेसच चोख, आणि तू नसलीस ना की लोकांची अशी धांदल उडते. आता एकदा काम करायचं ठरवलं ना मग ते चोखच करायचं, कळलं? कॅन्टीन सुपरवायझर ही फार मोठी पोस्ट आहे जान्हवी, आणि इतकी मोठी जबाबदारी स्वीकारण्याची तिची मेंटल स्ट्रेंथ आहे का ह्याची शंका वाटते मला. आपण संधी तर देऊन बघूया. आपण असं कन्सिडर करूया की आपण छोट्या आईला ही सगळी जबाबदारी दिली, तिला हे काम आपण दिलं आणि तिला नाही जमलं. असं होणारच नाही. त्यांनी करायचं ठरवलं ना तर त्या उत्तम करतील. श्री, ए श्री, काय कसला विचार करतोयस? बायकोचा ना. ती बघ, विचार केलास आणि आलीच लगेच. ये ग, ये, बस बस बस, मी निघते आता. नाही नाही, बसा ना तुम्ही. म्हणजे मी फक्त पाणी घ्यायला आले होते. हो ग, मग मी कुठे काय म्हटलंय वेगळं. घे तू. काय ना, तुमचं जे पाणी प्रकरण चालू आहे ना ते चालू दे. बस तू, बस बस. आणि तसंही मला आता ह्यांना फोन करायचा आहे. मी कशाला उगाच कबाब में हड्डी. बस बस. उशीर उशीर. जेवण